गण गण गणात बोते बोते गणगण गणात बोते. नमस्कार, मी वैशाली चिन्मय गोतमारी रामकृष्ण रेकॉर्डिंग स्टुडिओ शेगावमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करते. लवकरच तो सोन्याचा दिवस येणार आहे, ज्याची वाट प्रत्येक गजभक्त पाहतो. तो म्हणजे गजानन महाराजांचा प्रगट दिन. गणगण गणात बोते म्हणत महाराजांनी केवळ चमत्कारच दाखवले नाही, तर माणसाला माणूस म्हणून जगण्याची नवीन दिशा दिली. महाराजांचा प्रगट दिन हा फक्त उत्सव नसून आपल्या मनातील श्रद्धेचा जागर आहे. याच मंगल पर्वावर रामकृष्ण रेकॉर्डिंग स्टुडिओ महाराजांच्या चरणी अत्यंत सुंदर व भावस्पर्श गीतांचा एक अल्बम घेऊन येत आहे. यावर चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत स्टुडिओचे संचालक माननीय श्री चिन्मय गोतमारे सर व या अल्बमला ज्यांनी आपले स्वर दिले असे स्वरसंपदा संगीत महाविद्यालयाचे संचालक माननीय श्री सिद्धेश्वर टिकार सर. मी तुम्हा दोघांचे पण आमच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत करते. चला तर मग या अल्बमविषयी अधिक माहिती आपण टिकार सरांकडून जाणून घेऊया. नमस्कार, जय गजानन. आमच्या स्टुडिओची स्थापना 2023मध्ये झाली. मी आणि चिन्मय आम्ही लहानपणापासूनचे मित्र. आमच्या काहीच मनीमानसी नव्हतं की हे असं सगळं होईल म्हणून. स्टुडिओची स्थापना झाल्यानंतर पहिलं काय प्रोजेक्ट करायचा, तर आता संतनगरी शेगावमध्ये आहोत आणि महाराज सोडून आम्हाला दुसरा विषय अगदी सुचलाच नाही. तीही सगळी कृपा आणि ती सगळी इच्छा महाराजांचीच असं आपण म्हणू शकतो. तर पहिलं गाणं महाराजांचं करायचं ते म्हणजे रंगले. ते आपल्याला अल्बमच्या माध्यमातून आपल्या भेटीला नक्कीच येतं आहे आणि तिथून आमच्या गाण्याची सुरुवात झाली. महाराजांबद्दल पुष्कळ लोकांनी खूप गाणी सगळी केलीत आणि आमची फक्त एवढीच आमच्या स्टुडिओ आणि क्लासच्या आमच्या वतीने एवढीच फक्त महाराजांच्या चरणी सेवा म्हणून आम्ही हा अल्बम आपल्यासमोर घेऊन येतो आहे. या अल्बममध्ये आम्हाला महाराजांच्या खूप प्रचिती आल्यात आणि खूप चमत्कार, म्हणजे महाराज स्वतः आम्हाला साक्षात ते त्यांचा साक्षात्कार घडवत होते असं म्हणायला हरकत नाही. आणि हे सगळं करताना ज्या ज्या आम्हाला प्रचिती आल्यात त्या आम्ही आमच्या स्वरांच्या माध्यमातून, शब्दांच्या माध्यमातून आम्ही अल्बममधून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या अल्बमचे रेकॉर्डिंग जेथे झालेले आहे त्या स्टुडिओबद्दल आपण गोतमारे सरांकडून अधिक माहिती जाणून घेऊया. स्टुडिओ निर्मितीचा उद्देश म्हणजे आपला जो परिसर आहे त्या परिसरात असंख्य कलाकार मंडळी आहेत आणि त्या मंडळींसाठी म्हणजे रेकॉर्डिंगची काही व्यवस्था नाही इथे. म्हणजे आधीपासून आपण बघितलं तर रेकॉर्डिंग म्हणा किंवा म्युझिक प्रोडक्शन म्हणा, या म्युझिक प्रोडक्शन आणि यासाठी हा भाग दुर्लक्षितच राहिलेला आहे असं म्हणू शकतो आपण. म्हणून असं विचार आला आमच्या मनात की इथे रेकॉर्डिंगची जी ही आहे त्याची एक नीव ठेवली जावी. आणि मग म्हणून आम्ही, सिद्धू आणि मी बालमित्र आहोतच, तर पहिलं गाणं कुठलं करावं यावर आम्ही चर्चा करायला घेतली आणि आमचं असं ठरलं की आता शेगाव महाराजांची भूमी आहे आणि पहिलं गाणं मग महाराजांचंच करायचं असं आमचं ठरलं. आणि नेमकं त्याच काळात ऋषीपंचमीचा पुढे महोत्सव होता. मग तिथून आम्ही प्रत्येक ऋषीपंचमी आणि प्रगट दिनाला महाराजांचं एक एक गाणं महाराजांच्या सेवेत आणायला सुरुवात केली. आणि असं करता करता आता हा अल्बम महाराजांच्या सेवेत सगळा आपल्यासमोर येतोय. त्या काळात आपण ऑडिओ करायचो, पण आता म्हणजे व्हिडिओवर आपण हळूहळू यायला लागलो आणि तो अल्बम कम्प्लीट झालाय. आम्ही महाराजांच्याच इच्छेने, आज्ञेने अशीच सगळी स्वरतालांची पुष्प आपणासमोर नक्कीच घेऊन येत राहूत. आपली अशीच आशीर्वाद आमच्यावर असू द्यात. जय श्री गजानन. जय गजानन. धन्यवाद. तुमचा अमूल्य वेळ इथे दिल्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार मानते. श्री गजानन महाराजांचा आशीर्वाद तुमच्या कार्यावर सदैव राहो हीच प्रार्थना करते. भक्तांनो, हे भक्तिगीत नक्की ऐका, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि महाराजांच्या चरणी आपली भक्ती अर्पण करा. धन्यवाद. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज